2 एप्रिल 2026 गुस्ताख इश्क हा सिनेमा पाहिला आहे. टिपिकल थोडीशी लव्ह स्टोरी, थोडंसं प्रेमामुळे घेतलेले निर्णय वगैरे असं, म्हणजे एका गझल रायटरची स्टोरी आहे. दिल्लीमध्ये आधी एक अजीज बेग म्हणून शायर राहायचा आणि नसीरुद्दीन शाहने ते काम केलंय. तर त्याची शायरी खूप फेमस होती. त्याच्या याला सगळेजण खूप यायचे आणि त्याचा एक मित्र ते म्हणजे पब्लिश पण करायचा आणि खूप म्हणजे त्याला वाहवा मिळत होती. पण तो थोडासा असा बायकांच्या बाबतीत लूज पण होता. म्हणजे त्याचं एका अमृता नावाच्या मुलीवर खरोखर प्रेम असतं. पण तिच्या आणि त्याच्यापासून ती प्रेग्नंट पण असते. पण तो इतर मुलींबरोबर पण गुलछर्रे उडवत असतो. कारण त्या मुलीहून त्याला म्हणजे अप्रोच करायच्या. तर पण ते त्याच्या लक्षात आलं नाही आणि ते अमृता एक दिवस पाहते आणि ती बाळाला जन्म देते आणि स्वतःचा जीव घेते. म्हणजे ती तर तेव्हा एकदम त्याचे डोळे उघडतात आणि त्याला म्हणजे ते खूप वाईट वाटतं. पण तो दिल्ली सोडून, म्हणजे त्या मुलीला घेऊन, बाळाला घेऊन तो दिल्ली सोडून निघून जातो पंजाबमध्ये. आणि कोणालाच म्हणजे असं माहीत नसतं की तो नक्की कुठे गेला. आणि तर त्याचा जो मित्र असतो, जो हे पब्लिश करत असतो, त्याची प्रिंटिंग प्रेस असते. तर त्याला पण खूप वाईट वाटतं, कारण तो पण त्याचा खूप चाहता असतो. आणि त्या याने तो म्हणजे हे होतो, खंगल्यासारखा होतो आणि त्याच्यातच त्याचा मृत्यू होतो. तर त्याची बायको आणि त्याच्या मागे 2 मुलं असे ते प्रिंटिंग प्रेस नंतर खूप डबघाईला येते. चालत नाही वगैरे. मग हे लोकं त्याचा काही भाग रेंटनी देतात वगैरे वगैरे. तर अशा ह्याच्यातच त्यांच्या इथे एक जण असाच काम चलाववाला उपन्यासकार येत असतो आणि त्यांच्या मागे लागला असतो की तुम्ही माझं पब्लिश करा म्हणून. तर हे लोक म्हणतात हे असलं काही, म्हणजे तो लहान भाऊ तयार असतो, पण मोठा ज्याचं काम म्हणजे विजय वर्माने केलंय तो म्हणतो म्हणे असलं फालतू काही नाही. आणि त्याच ह्याच्यात त्याला हे कळतं की अजीज हा कुठेतरी आहे जिवंत पंजाबमध्ये आणि त्याचे जर आपण गझल पब्लिश केल्या तर मालामाल होऊन जाऊ. तर तो ते शोधून काढतो आणि मग तिकडे जायचं. आधी तो फोन करतो, तर तो फोन त्याची मुलगी उचलते आणि तिला पण वाटत असतं की आपल्या वडिलांनी पब्लिश करावं, पण ती म्हणजे डायरेक्ट म्हणू शकत नसते, कारण तिला माहित असतं की वडील अगेन्स्ट आहे. आणि ती एका शाळेत त्यांचंही म्हणजे असतं पैसा पुष्कळ, ती कमवत असते, शाळेत शिकवत असते, पण तसं इन्कम सोर्स काहीच नसतो. मग हा पोचतो त्या पंजाबच्या गावी आणि त्याचा शागिर्द म्हणून राहायला लागतो अजीजचा. आणि त्याच्याकडनं भरपूर म्हणजे शिकतो, इम्प्रूव्हमेंट होते शायरीची. पण त्याला माहित नसतं की नसिरुद्दीन शाहने आपल्याला ओळखलंय, की आपण त्याच्या मित्राचा मुलगा आहे म्हणून. तो त्याला प्रेमाने शिकवतो, त्यांचं छान बॉन्डिंग वगैरे होते. पण लहान भावाला ते म्हणजे हे नसतं की पैसा कमवत नाही आणि आपली इथे डबघाईची वेळ आली तर काय करायचं. मग तो खोटंच बोलून भावाला इकडे घेऊन येतो की आई बरी नाहीये म्हणून. आणि जेव्हा इथे कळतं त्याला की सगळं ठीक आहे आणि तिकडे न सांगता तो आलेला असतो आणि त्याच वेळेस नसिरुद्दीन शाहला डोळ्यांना एकदम दिसत नसतं, ऑपरेशन करायची वेळ येते आणि त्याच वेळेस तो त्याच्याजवळ नसतो आणि बरंच 1-2 महिन्यांनी मग तो परत तिथे प्रकट होतो. तर आणि मीन व्हाईल तिचं ह्याच्यावर मग प्रेम बसलेलं असतं नसिरुद्दीनच्या मुलीचं, वर्मावर, विजय वर्मावर. तर मग हा समजावतो त्याला नसिरुद्दीन शाह की तो असा धोकेबाज नाहीये. आणि मग नंतर आल्यावर मग परत त्यांचं सुरू होतं आणि दोघंही मग ठरवतात की याला आता पटवायचं आपण की पब्लिश कर म्हणून वगैरे. पण तो नाहीच करत राहतो. आणि मग त्याला फक्त म्हणजे तोच एकदा सांगतो की एक इथे बावडी आहे, तिथे जर आपण मनाने सिक्का फेकला तर जे काही आपल्या मागे कलुषित गोष्टी असतात त्या नष्ट होतात. पण त्याच्या मागे हे पण आहे की ज्यानी ह्या सगळ्या गोष्टी आणल्यात आपल्या ह्याच्यात तो पण मरू शकतो. तर
मग एकदा हे लोक तिकडे गेलेले असतात, पण हा म्हणजे नाही म्हणतो, मला नाही फेकायचा सिक्का वगैरे. आणि त्यांचा जो काम करणारा असतो त्याला हा पटवून त्याचे ते सगळे स्क्रिप्ट चुपचाप घ्यायला लावतो. पण त्याला ते नंतर लक्षात येते की हा का बरं नाही म्हणजे म्हणतोय, म्हणजे त्याला ती स्टोरी सगळी मग कळलेली असते की नक्की ही अमृता कोण आहे काय वगैरे. आणि त्याचा ऍक्सिडेंट होतो. परत त्या ऍक्सिडेंटमध्ये तो थोडा लंगड्यासारखा होतो आणि मग बरेच दिवस गायब असतो आणि मग परत येतो. तर पण त्यावेळेस परत यायच्या आधी तो त्या बावडीवर जाऊन सिक्का फेकून आला असतो की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ दे, कोण माझ्या ह्याच्यात. पण ते म्हणजे प्रॉब्लेम्स याच्यामुळे आले असतात, अझीजमुळे, आणि त्याच्यामुळे अझीजची डेथ होते. आणि जेव्हा तो पोचतो तर अझीजची डेथ झालेली असते. मग स्वतःला त्याचं म्हणजे मग ती मुलगी म्हणते की हे तुम्हाला आब्बांनी तुमच्याकरता ठेवलंय म्हणून. मग तो ते सगळं टेप आणि हे ऐकतो. तर त्याच्यात हे दिलं असतं की मी तुला पहिल्याच दिवशी ओळखलं, त्यांचा मुलगा आहे, तुला जर पब्लिश करायचं असेल तर कर, पण मी जिच्याकरता लिहित होतो म्हणजे अमृता करता, ते मला असं बाजारात, रेल्वे स्टेशनवर, बस स्टेशनवर विकलेलं पाहायचं नाहीये. ते मी माझ्याकरता लिहित होतो आणि तिच्याकरता लिहित होतो. तर मग तो तिथे मजारवर जाऊन त्याची माफी मागतो आणि ते सगळं बाळ तिथेच हे ठेवतो. आणि त्याच पंजाबच्या स्टेशनवर एक बुक स्टॉल उघडून थांबतो. तर मग असंच एकदा येता जाता पुन्हा त्याला ही भेटते, याची नसीरुद्दीनची मुलगी. आणि तो म्हणतो कुठे गेली होती तू? मी तर नेहमी येते इथे, मला तूच दिसला नाही कधी, किंवा तुझंच लक्ष नव्हतं वगैरे. शेवटी त्यांचे गिले शिके होऊन एकत्र होतात. आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं असतं की जर तुम्ही पब्लिश कराल हे, तर त्याच्यात मी माझा वाटा ठेवलेलाच आहे आणि तो तुम्ही माझ्या मुलीच्या नावाने द्या, आणि मुलीचं नाव प्लीज अमृता तुमच्या मुलीला द्या आणि तिचं नाव अमृता ठेवा वगैरे असं. तर ती म्हणजे अशी एक खरं प्रेम मोहब्बत जे म्हणतात त्याची ती स्टोरी कॅरी फॉरवर्ड आहे, जी दोघांमध्येही असते. म्हणजे नसीरुद्दीन शाहमध्ये तो खरं प्रेम करत असतो, तो त्याला रिअलाइज नंतर होतं ती गेल्यावर अमृता, आणि ह्याचं पण त्याच्या मुलीवर प्रेम असतं आणि ते त्याला जाणवतं की आपण खरंच प्रेम करतोय, तर मग त्याच्या वडिलांच्या मनाच्या इच्छेविरुद्ध का जायचं. आणि मग तो ते सगळं भाडऱ्यांच्या कबरीवर ठेवून जात. मग दोघं एकत्र येतात. तर ठीक आहे, चांगलं आहे सगळं.